मागच्या वर्षी 25 डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत सुरू झालेलं नवी मुंबई विमानतळ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। एअर इंडिया विमान वाहतूक कंपनीनं आता नवी मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे। त्यासाठी विमानतळ शुल्क सोबत रस्ते कनेक्टिव्हिटी अशी कारणं कंपनीने दिली आहेत। अदानी समूहाकडून विकसित करण्यात आलेल्या विमानतळावर विमानतळ शुल्क हे इतर विमानतळांपेक्षा जास्त आहे असं कंपनीचं म्हणणं आहे। नोएडा विमानतळाच्या तुलनेत जर विचार केला तर देशांतर्गत लँडिंगसाठी इथे 84% जास्त तर आंतरराष्ट्रीय लँडिंगसाठी 113% जास्त चार्जेस आहेत। सोबतच इथे योग्य मेट्रो आणि रस्ते कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने प्रवासी देखील जुन्या मुंबई विमानतळालाच प्राधान्य देत आहेत। बहुतांश विमान सेवेतले कर्मचारी देखील मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये राहतात। त्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप पाहता शिफ्टच्या अगोदर 1 ते 2 तास पोहोचावं लागतं। यामुळे पश्चिम उपनगरातून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणं त्यांच्यासाठी कसरत करण्यासारखं आहे। या पार्श्वभूमीवरच एअर इंडियानं जुन्या मुंबई विमानतळाला प्राधान्य देत नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली आहे।